व्युत्पत्ती कोश या पाठाचा अभ्यास करूयात. विविध शब्दांचे संदर्भ विश्वकोशातून मिळतात हे आपण शिकलो, परंतु हा प्रत्येक शब्द कसा तयार होत असावा हे समजण्यासाठी त्या शब्दांची व्युत्पत्ती जाणून घेणे आवश्यक आहे. भाषा अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी शब्दांची उत्पत्ती शोधली पाहिजे. ही प्रक्रिया अतिशय आनंददायक आहे. हा आनंद विद्यार्थ्यांना मिळावा, त्यांना व्युत्पत्ती कोशाची गरज कळावी व शब्दांची उत्पत्ती अभ्यासण्याची सवय लागावी, यासाठी हा पाठ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शब्द हा एकच असतो व तो वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळी रूपे धारण करतो आणि या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात. अशा प्रकारे भाषेच्या प्रवाहातील विविध शब्दांचे उच्चार व अर्थ यांच्या मागची रहस्ये व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात. या पाठात व्युत्पत्ती कोशाची माहिती दिली आहे. व्युत्पत्ती कोश, त्याची निर्मिती, त्याची गरज, तो कसा तयार झाला, कसा पहावा, त्याचं कार्य काय, या सर्व बाबींची माहिती या पाठात दिली आहे. ही सर्व माहिती आपण समजून घेऊयात. या पाठामध्ये संवाद दिला आहे. सुरुवातीला आपण तो संवादात्मक शैलीमध्येच ऐकूयात. आई, हे काय आहे ग कोपऱ्यात? अगं, ती सतार आहे. ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली महाराजांकडून. गावाकडे होती, ती आज आणली आहे. इनाम? इनाम म्हणजे काय ग आई? अगं, इनाम म्हणजे बक्षीस. अगं, माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार. हो, मला माहीत आहे ती. इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? आई, कसा झाला असेल ग हा शब्द तयार? थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे. आपण पाहूया हं त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल. त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. इनाम म्हणजे कायमची देणगी, मोफत वतन, बक्षीस, प्राईज, गिफ्ट, इनाम, ग्रँट. इन अधिक आम बरोबर वरिष्ठांकडून देणगी. बघितलंस का राधा? हे इथे लिहिलं आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतील शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय शोधू. बघ हं, दार प्रत्यय, स्वामित्वदर्शक फारसी प्रत्यय. टर्मिनेशन शोईंग पजेशन. बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्वदर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. इथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो, आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. जबाबदार हा शब्द तुला माहीत आहे. जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजेच ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस. आई, ही माहिती किती छान आहे. आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. व्युत्पत्ती कोशाचे स्वरूप कळावे म्हणून कोशात शब्दांची नोंद कशी केली जाते हे येथे दाखवले आहे. येथे नमुन्यादाखल दार या शब्दाची व्युत्पत्ती कोशातील नोंद दाखवली आहे. या नोंदीच्या आधारे दार या शब्दाच्या अर्थाचा बोध कसा होतो हे स्पष्ट केले आहे. व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान, शब्दाच्या उगमाचे ज्ञान, शब्दाच्या अर्थाची माहिती. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. भाषेत अनेक कारणांनी बदल होतात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. उदाहरणार्थ, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. अर्थोचित म्हणजे अर्थाला अनुरूप असा, योग्य असा. व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो.
उदाहरणार्थ मराठीतील आग हा शब्द संस्कृतमधील अग्नीपासून आला. हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती दिसते. सुलभीकरण म्हणजे सोपे करून सांगणे. उदाहरणार्थ अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. हा उच्चार सोपा होत होत मराठी, हिंदी यांसारख्या आधुनिक भाषात त्यापासून आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक म्हणजे भाषा बोलणारे जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण होते. कधीकधी व्याकरणाची देवाणघेवाण होते. या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला मिळते. शब्दसिद्धीमागे आपण हे पाहतोच. शब्दसिद्धी म्हणजे शब्द कसा तयार होतो हे पाहणे, शब्दाची निर्मिती पाहणे. इथे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. भाषा, मूळ शब्द आणि मराठी शब्द. संस्कृत भाषेतला मूळ शब्द तुंड असा आहे आणि तो मराठीमध्ये तोंड असा वापरतात. कन्नडमध्ये तुप्प असं म्हणतात तर मराठीमध्ये तूप असं म्हणतात. अरबीमध्ये इत्र म्हणतात तर तोच शब्द मराठीमध्ये अत्तर म्हणून वापरला जातो. मुलांनो, विविध भाषक लोक एकत्र आले की त्यांच्या भाषांचा एकमेकींवर परिणाम होतो. त्या दोन भाषांमधले शब्द एकमेकीत शिरतात, काही शब्द बदलतात. असे अनेक शब्द शेजारच्या भाषांमधून मराठीत येऊन स्थिरावलेले दिसतात. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. निरीक्षण करा. तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आईबाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा, उदाहरणार्थ व्हॉट्सॲपची भाषा, या सगळ्यात खूप फरक आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधीकधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. उदाहरणार्थ शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाख असा होता. हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे उत्पत्ती कोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थसुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. मुलांनो, काळानुसारही भाषात बदल होतात. नवनवीन तंत्रज्ञान आणि तरुण पिढीची जीवनशैली यांचा भाषेवर प्रभाव पडतो. म्हणूनच आजी आजोबांची भाषा आणि तरुण नातवंडांची भाषा यात फरक असतो. कधीकधी काही शब्दांचा मूळ अर्थ काहीसा बाजूला पडतो आणि दुसराच सूचक अर्थ त्या शब्दाला चिकटतो. कोणत्या शब्दात असा बदल घडलेला आहे याचा उलगडा व्युत्पत्ती कोशामुळे होतो. इथे आपल्याला पुन्हा एक तक्ता दिलेला आहे. शब्द अनेक, अर्थ एक आणि वेगवेगळ्या संदर्भात त्याचा वापर कसा होतो हे दाखवलेलं आहे. उदाहरणार्थ पहा. वात, पवन, मरुत, समीर, अनिल हे अनेक शब्द एकाच अर्थाचे आहेत. याचा अर्थ होतो वारा आणि याचा वेगवेगळ्या संदर्भात कसा वापर होतो ते पाहूयात. पवन चक्की. आता इथे जर आपण वात चक्की असं म्हटलं तर ते चूक होईल. अनिल चक्की असं म्हटलं तर ते चूक होईल. पवन चक्की मात्र बरोबर असेल. वात चक्र हा शब्द आणि इथे समीर चक्र असं म्हटलं तर ते चूक होईल. वात चक्र हा शब्द बरोबर असेल. आता पहा, तसेच समान दिसणाऱ्या शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात. शब्द एक, वेगवेगळे अर्थ. उदाहरणार्थ पाठ हा शब्द घेतला तर पहा, माझी पाठ दुखते आहे. पाठ म्हणजे शरीराचा अवयव. आणि दुसरा, हा पाठ अवघड आहे. पाठ म्हणजे पुस्तकातील धडा. आपण आता व्युत्पत्ती कोश कसा पाहावा याविषयी माहिती घेऊयात. आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल
कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ, दिवाळी हा शब्द कुठून आला असेल? पाहुयात व्युत्पत्ती कोशामध्ये त्याची दिलेली माहिती. या शब्दाचा उगम. दिवाळी स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याचा अर्थ होतो दिव्यांची रांग, एक सण, दिव्यांसंबंधी. अ रॉ ऑफ लाईट्स, हेन्स अ हिंदू फेस्टिवल विथ नॉक्ट्युर्नल इल्युमिनेशन्स. दीपावली, दीपाली, प्राकृतमधून दिवाली. पहिले दोन शब्द संस्कृतमधून आलेले आहेत आणि पुढचा शब्द प्राकृतमधून दिवाली, दिवावली, बंगालीमधून दिवयाली, ओरिसामधून दियाली, हिंदी पंजाबी दिवाली, सिंधी डियारी आणि गुजराती दिवाळी. या पद्धतीने वेगवेगळ्या भाषिक शब्दांचाही आपल्याला परिचय होतो. दिवाळी हा शब्द आपण पाहिला. मूळ संस्कृत शब्द दीपावलीपासून तो आला आहे. संस्कृत शब्द दीपावलीचा ली ऱ्हस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. या शब्दातील दी व ली हे दोन्ही दीर्घ आहेत, पण दिवाळी हा शब्द मराठी आहे, त्यात दी हा ऱ्हस्व येतो, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटले असेल, पण ही शब्दांची लघुरूपे आहेत. हे कळल्यावर, त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आहे हे कळल्यावर मजा वाटेल. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हेही दाखवले असते. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत, ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दात सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली असते. नामाच्या बाबतीत मात्र पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी असे लिहिलेले असते. दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे लघुरूप पाहायला मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेली दिसतात. संस्कृतसाठी स, प्राकृतसाठी प्रा, बंगालीसाठी ब, ओरिसासाठी ओ, हिंदीसाठी ही, पंजाबीसाठी प, सिंधीसाठी सी, गुजरातीसाठी गु. या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात, कधीकधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून ती आपल्याला योग्य वाटते की नाही हेही सांगतात. आपण आत्ता व्युत्पत्ती कोशाचे कार्य पाहिले. पुन्हा एकदा त्याचा थोडक्यात आढावा घेऊयात. कार्यामध्ये पहिलं कार्य आहे शब्दाचे मूळ रूप दाखवणे. भाषा विविध कारणांनी बदलत जाते. या बदलत गेलेल्या शब्दांचे मूळ आपल्याला व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून शोधता येते. पुढील कार्य आहे अर्थातील बदल स्पष्ट करणे. कालपरत्वे शब्दांच्या स्वरूपात, अर्थात व त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात. ते अपरिहार्य म्हणजेच न टाळता येण्याजोगे असतात. काही वेळा पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या शब्दाचा मूळ अर्थ बदलतो किंवा मूळ अर्थासोबतच अधिकचा एखादा अर्थ त्या भाषेत रूढ होतो. पुढील कार्य उच्चारातील बदल व फरक दाखवणे. एखाद्या शब्दाचे मूळ रूप, त्याचा इतिहास, अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हेही व्युत्पत्ती कोशात दाखवलेले असते. पुढील कार्य बदलांचे कारण स्पष्ट करणे. भाषेत बदल होण्यामागे बहुतेकदा सुलभीकरणाची म्हणजेच सोपे करण्याची प्रवृत्ती असते किंवा कोणत्याही दोन भाषा बोलणारे भाषिक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण होते. या सर्व बदलामागच्या कारणांची नोंद व्युत्पत्ती कोशाचे कार्य आहे. मुलांनो, 1938 साली मुंबई येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. साहित्य संमेलनामध्ये मराठीतील साहित्य दर्शन आणि साहित्यिकांचा मेळावा असतो. यात व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव मंजूर करण्यात आला. कृ. कुलकर्णी म्हणजेच कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवली गेली. व्युत्पत्ती कोश निर्मितीसाठी बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी अर्थसहाय्य केले. श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी कोशास
पुरस्कृत केले. 1946 साली या कोशाचे पहिले प्रकाशन झाले. स्वाध्याय इयत्ता 10वी विषय मराठी व्युत्पत्ती कोश स्थूल वाचन. प्रश्न पहिला टिपा लिहा. व्युत्पत्ती कोशाचे कार्य. व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. व्युत्पत्ती कोशाचे कार्य पुढील प्रमाणे 4 प्रकारे चालते. 1. मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दांचे मूळ रूप दाखवणे. 2. विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो, हा शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे. 3. भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे. 4. भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात, हे अर्थातील बदल स्पष्ट करणे. शब्द तयार होण्याचे विविध प्रकार. शब्द तयार होण्याचे विविध प्रकार. दुसऱ्या भाषेच्या संपर्कातून. उदाहरणार्थ इंग्रजीतून आलेले ऑफिस, पेन, टेबल इत्यादी शब्द. दुसऱ्याच्या भाषेतल्या शब्दांच्या वेगवेगळ्या उच्चारातून. उदाहरणार्थ डॅम बीस्ट याचे जुन्या मराठीतले डॅम्बिस हे रूप. 2 वेगवेगळ्या भाषातील शब्द आणि प्रत्ययांचे मिश्रण करून. उदाहरणार्थ फारसी ना हा उपसर्ग अधिक पास हा इंग्रजी शब्द बरोबर नापास. प्रत्यय आणि उपसर्ग लागून. उदाहरणार्थ वारकरी प्रतिसाद. प्रश्न दुसरा. खालील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा. व्युत्पत्ती कोश. निर्मितीचा ठराव. निर्मितीची जबाबदारी. निर्मितीसाठी अर्थसहाय्य. त्याचे प्रकाशन. व्युत्पत्ती कोश एखाद्या शब्दाबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी आपण व्युत्पत्ती कोशाची मदत घेतो. व्युत्पत्ती कोशात आपल्याला मूळ शब्द कसा, केव्हा, कुठे निर्माण झाला हे तर कळतेच, परंतु अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे व कोणत्या रूपात आहे हेही कळते. असा हा शब्दांचा किमयागार कसा अस्तित्वात आला हे समजून घेणे उद्बोधक ठरेल. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. कृ. पा. कुलकर्णी यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर
यांनी अर्थसहाय्य केले व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे निर्मितीस भरीव मदत केली. अखेर 1946 साली मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. प्रश्न 3. पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा. व्युत्पत्ती कोश, शब्द अनेक, अर्थ एक. उदाहरणार्थ जल, नीर, तोय, पाणी. शब्द एक, अर्थ अनेक. उदाहरणार्थ पान, झाडाचे पान, पर्ण, पुस्तकाचे पान, पृष्ठ. शब्द अनेक, अर्थ एक. माय, माता, जननी, जन्मदात्री. आई. जल, नीर, जीवन, तोय. पाणी. शब्द एक, अर्थ अनेक. सर, शिक्षक, डोके. मान, सन्मान, शरीराचा अवयव. खालील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. इनामदार, धारदार, गल्लोगल्ली, घमघम, अचूक, हुबेहूब. आंबट चिंबट, मुलुकगिरी, धबाधब, शिष्टाई, अनाकलनीय, हुरहुर. हिरवा हिरवा, मधून मधून, रस्तोरस्ती, दांडगाई, उपाहार, तिळतिळ. शिलाई, लुटू लुटू, वटवट, संशयित, बेशक, मागोमाग. उपसर्ग घटित शब्द अचूक, अनाकलनीय, उपाहार, बेशक. प्रत्यय घटित शब्द इनामदार, धारदार, मुलुकगिरी, शिष्टाई, दांडगाई, शिलाई, संशयित. अभ्यस्त शब्द गल्लोगल्ली, घमघम, हुबेहूब, आंबट चिंबट, धबाधब, हुरहुर, हिरवा हिरवा, मधून मधून, रस्तोरस्ती, तीळ तीळ, लुटू लुटू, वटवट, मागोमाग.